लोन घेऊन बिझनेस करायचा का? तर हा फार ट्रिकी क्वेश्चन आहे आणि ह्याला काही सरळ उत्तर नाही आहे. पण आणि काही माझे पर्सनल मतं पण असतील याच्यामध्ये. सी, इट इज फंडामेंटल की बिझनेसला पैसा हा लागतोच. म्हणजे हे फंडामेंटल आहे. तुम्ही कुठलाही बिझनेस ना चालू करू शकता, ना वाढवू शकता, ना स्केल करू शकता मोठ्यामध्ये विदाउट पैसे. पैसे हे लागतातच, राईट. जर बेस्ट असेल, जर तुमच्याकडे स्वतःचं भांडवल असेल चालू करताना, तर ते बेस्ट राहील. बिझनेस चालू करताना जर लोन घेऊन केलं तर ते फार रिस्की आहे माझ्या मते, राईट. चालू करताना आयदर तुम्ही स्वतःचे पैशाने करा किंवा फ्रेंड्स फॅमिलीच्या पैशाने करा किंवा एखादा इन्व्हेस्टर घेऊन करा. इथेपर्यंत ठीक आहे. चालू करताना हे 3 ऑप्शन मी तुम्हाला सांगेन. हा, तुमचा बिझनेस चालू झाला, 2 वर्ष चाललाय, आता तुम्हाला अजून त्याला ग्रो करायचा आहे आणि तुम्ही प्रूव्ह केलंय 2 वर्ष की बाबा मला बिझनेस करता येतो, उन्हाळे पावसाळे पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, त्याच्यानंतर तुमची बँक ट्रान्झॅक्शन चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, मग तुम्ही लोनच्या मागे जाऊ शकता. लोन लागतोच, पैसे लागतातच, पण इनिशियली माझ्या मते करू नये. थोडं सेव्हिंग करा, थोडे पैसे जमवून स्वतः करा आणि एक लेवल नंतर तुम्ही लोनकडे जाऊ शकता. किंवा तुम्हाला आता एक बिझनेस 5 वर्ष तुमचा सेट आहे, तुम्हाला काहीतरी मोठं करायचं आता, राईट, त्यावेळेस लोन घ्या. म्हणजे बिझनेस सेट झाल्यावर तुम्ही पुढे सरकल्यावर मी म्हणेल इन्व्हेस्टर का लोन, तर मी म्हणेल लोन. कारण डेट इज चीपर दॅन इक्विटी. म्हणजे काय की लोन हे आपले शेअर्स देण्यापेक्षा खूप चीप आहे आणि बँकेकडनं तुम्ही लोन घेतलं तर नथिंग लाईक इट, ते सगळ्यात बेस्ट लोन तुमच्यासाठी राहतं. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला जर असं वाटलं की माझा बिझनेस मला ग्रो करायचा आहे किंवा नवीन काहीतरी चालू करायचा आहे, तर मी एक कोर्स लॉन्च करतोय, त्याची माहिती या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तो कोर्स तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्याचा लाभ घ्या आणि नक्की त्या कोर्सच्या 15 चॅप्टर नंतर तुम्हाला क्लॅरिटी येईल की काय करायचं आणि काय नाही करायचं.